दिल्लीतील जंतर मंतर या घटनास्थळावरून शेवटी सोनम वांगचुक सरांना या दिल्ली प्रशासन पोलिसांनी डॉक्टरी वेशात येऊन त्यांना तिथून हटवले. हे सरकार घाबरलंय का या आंदोलनाला? म्हणून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढा पाठिंबा मिळताना पाहून शेवटी असंच वाटतं की हे सरकार कुठंतरी घाबरलंय, किंवा या सरकारच्या विरोधात जे पण बोलन त्यांच्या मागे ईडी सीबीआय पैशांनी खरेदी करून सर्व आंदोलन सर्व माणसांना दडपण्याचा हे प्रयत्न करत आहेत. ब्रिटिश सरकारने जर महात्मा गांधी यांच्या आंदोलनाला असा चिरडण्याचा प्रयत्न केला असता तर, किंवा काँग्रेसच्या काळात काँग्रेस सरकारने जर प्रत्येक आंदोलनकर्त्याला असा दडपण्याचा प्रयत्न केला असता तर हुकुमशाही आतापर्यंत कवच चालू लागली असते. काय फायदा आहे या सरकारचा, किंवा काय फायदा या जनतेचा जर तुम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही? अरे तो माणूस लढतोय कशासाठी? तुम्हा आम्हा आणि आपल्या लेकरांसाठीच ना, की बाबा उद्या आपले लेकरं चांगले शिकले पाहिजे, चांगल्या शाळेत गेले पाहिजे. नीट पेपर लीक होतोय, लोक आत्महत्या करतात. एका माणसाने तर स्वतःची जमीन विकून पेपर विकत घेतलाय लीक झाला म्हणून, आणि ज्यावेळेस त्याला कळालं की पेपर लीक झालाय त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. म्हणजे लोक 2 नंबरनी काम करून सुद्धा आत्महत्या करतात, आणि लोक इमानदारीने अभ्यास करून तेही आत्महत्या करतात. सरकारने कुठंतरी या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. प्रत्येक वेळेस जर तुम्ही जे आंदोलन करते, जे तुमच्या विरोधात उभं राहतंय, लोकशाही आहे इथं, हुकुमशाही नाहीये. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, सर्वांना आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. सरकार कुठलंही असो, आम्हा लेकरांचा आम्हा बांधवांचा कुठल्याच सरकारला विरोध नाहीये, किंवा आम्ही एखाद्या सरकारच्या बाजूने बोलतोय आणि दुसऱ्या सरकारला विरोध करतोय अशातला भाग नाहीये. जिथं चुकल तिथं बोललंच पाहिजे. मग ते सरकार कुठलंही असू दे, काँग्रेस असू दे, भाजप असू दे, राष्ट्रवादी असू दे, जनता दल असू दे, एक्झॅट्रा एक्झॅट्रा, त्या ठिकाणी आपण बोललोच पाहिजे. शंडासारखे आपण थंड राहून चालणार नाही. पण ज्यावेळेस आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, सरकारच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचा प्रयत्न करतो, तर हे सरकार असं पोलिसांना पुढं करून आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतं, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं. तर माझं एवढंच सांगणं आहे, जिथं शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात कसं हो, जाळपोळ करून आंदोलन करतात किंवा दंगल करून आंदोलन करतात? आंदोलन हे असंच करतात ना, शांततेच्या मार्गाने. जर शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होतं, कुठेही कुठं हिंसा नव्हती, तरीही हे सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न का करत आहे? सरकारच्या विरोधात कोणी बोलायचंच नाही का? विरोधी पक्ष राहिलाय कुठं बोलण्यासाठी? विरोधी पक्षांच्या नेत्यांना पण आपल्या पक्षामध्ये ओढून घ्यायचं. हा देश कुठं वाटचाल करतोय याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. तर सोनम वांगचुक सरांना मित्रांनो सरकारनं तिथून उचललंय, तर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा की हे चुकीचं आहे की बरोबर आहे. सर्वांना अधिकार आहे आपलं मत नोंदवण्याचा. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटद्वारा आपलं मत नक्कीच नोंदवा, आणि तो तुमचा अधिकार. धन्यवाद. जय महाराष्ट्र.